समजदारी यामध्येच राहील असं मला वाटतं. मला हरीशजींकडे जायचं. हरीशजी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणानंतर आज पुण्यात बोलताना चिंता व्यक्त केली आहे आणि त्या दोघांच्या कुटुंबियांच्या इतकंच मला वाटतं त्यांनी महत्त्वाचा मुद्दा हा जो मांडला आहे तो म्हणजे समाजाला देखील या संदर्भात आता विचार करायला हवा. तुमचं काय म्हणणं असेल यावर? ते खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आज असे सुरक्षित जागा आणि अवकाशांची वाढ आहे की जिथे तरुण मुलं मुली मोकळेपणाने, म्हणजे विवाह हा एक पैलू आहे, पण आपला जोडीदार निवडणं त्याही आधी मला लग्न करायचंय का, आणि ज्यांनी ठरवलंय मला लग्न नाही करायचंय ते मोकळ्यापणाने समोरच्यांकडनं मान्य होईल का. तर अशा प्रकारे ही साधक बाधक चर्चा व्हायला हवी की आपण नेमकं एक सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ आहोत आणि मी माझा जोडीदार पूर्ण शहानिशा करून माझ्या दृष्टीने अनुरूप वाटावं याची पडताळणी करून समोरचे, म्हणजे दोन्ही बाजूची मुलं मुली किती प्रयत्नशील असतात, किती प्रोएक्टिव्ह असतात हा प्रश्नच आहे. मग त्यासाठीची एक सपोर्ट सिस्टम असायला हवी पालकांकडनं आणि अवतीभोवतीच्या वायडर समुदायाकडनं. ती होताना दिसत नाहीये. की जर समजा लग्न ठरलेलं असलं आणि त्या ठरलेल्या नंतरही जर आपल्याला नाही म्हणण्याचा अधिकार आहे, तर तो प्रतिष्ठेचा जेव्हा बनवला जातो तेव्हा या गोष्टींना गालबोट लागतं आणि त्यामुळे आपल्या मनातलं जे काय आहे ते स्पष्ट न झाल्यामुळे मग अशा प्रकारे त्याचं विपर्यास्त काय होईल, त्याची परिणती कशात होईल याचं भान न राहता मग आहे ते पाऊल उचलायला ते धजावतात. मी तुम्हाला दोघांनाही एकच प्रश्न साधारण विचारतो. आम्ही प्रेक्षकांना देखील हा प्रश्न